विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माय मॅथ्स एज्युकेशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कंपासच्या साहाय्याने कोन दुभाजक काढणे या भौमितिक रचनेचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी मदत होईल. अत्यंत महत्त्वाची रचना कंपासच्या साहाय्याने कोन दुभाजक काढणे. या रचनेचा उपयोग तुम्हाला प्रत्येक इयत्तेत होणार आहे. म्हणून अतिशय महत्त्वाची रचना आज आपण या ठिकाणी घेत आहोत. कोन ABC कोणताही एक कोन काढा, या कोनाचा दुभाजक काढा. इथं कोन ABC कोणताही एक कोन काढा असं सांगितलंय. याचं ठराविक असं माप दिलेलं नाही. ज्यावेळी ठराविक माप दिलेलं असतं त्यावेळी त्याच मापाचा कोन काढून त्याचा दुभाजक काढायचा असतो. आता इथं कोन ABC या कोनाचं माप दिलेलं नसल्यामुळं आपण कोणताही एक कोन हा ABC काढू आणि या कोनाचा दुभाजक काढू. यासाठी आपण सुरुवातीला पट्टीचा वापर करू. एक किरण काढायचा आहे. कोन काढायचा म्हणजे त्या कोनाला दोन बाजू असतात हे आपल्याला माहित आहे. आणि या कोनाच्या दोन बाजू आपण या ठिकाणी काढून घेऊ. कोनाचं माप दिलेलं नाही, ठराविक मापाचा कोन काढायचा आहे. मग तुम्ही तो लघुकोन काढू शकता किंवा विशाल कोन काढू शकता किंवा काटकोन काढू शकता. आता आपण या ठिकाणी कोनाची एक बाजू काढली. आता दुसरी बाजू काढायची आहे. तर याला आपण इकडे बाणाचं टोक काढू आणि कोन ABC काढायचा असल्यामुळं या कोनाचा शिरोबिंदू हा B आहे. म्हणून या बिंदूला B नाव देऊ आणि इथला बिंदू जो असेल तो C असेल. आपण कोन ABC ची पहिली बाजू BC काढलेली आहे. म्हणजे हा जो किरण आहे तो या कोन ABC ची एक बाजू आहे. आता अशाच पद्धतीनं दुसरी बाजू AB काढायची आहे. म्हणून पट्टीचा वापर करून आपण दुसरी बाजू काढू. या ABC कोनाचं माप दिलेलं नाही म्हणून आपण या कोनाचं माप मोजून न घेता आपण ते अंदाजे काढतोय. तर दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे कोन ABC ची. तर या शिरोबिंदूपासून आपण एक दुसरा किरण काढणार आहोत आणि या किरण काढल्यानंतर हा जो किरण काढला हा किरण आहे कोन ABC ची दुसरी बाजू. अशा रीतीनं या ठिकाणी A नाव देऊ. दिलेला सांगितलेला कोन ABC आपण या ठिकाणी आता काढलेला आहे. आता कंपासचा वापर करून आपल्याला या कोनाला दुभागायचा आहे. म्हणून आपण कंपास घेऊ. कंपासचं लोखंडी टोक या कोनाच्या शिरोबिंदूवर म्हणजे B बिंदूवर ठेवू. यामध्ये सोयीस्कर अंतर घ्यायचे कंपासमध्ये आणि आपण कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेतलंय. हे अंतर घेऊन या कंपासचं लोखंडी टोक या B बिंदूवरती ठेवलेलं आहे. हे जे लोखंडी टोक आहे हे आपण B बिंदूवरती ठेवू आणि या कोनाच्या ज्या दोन बाजू आहेत या दोन बाजू म्हणजे बाजू AB आणि दुसरी बाजू BC या बाजूवरती आपण या दोन बाजूंना किंवा यांना आपण किरण BA आणि किरण BC हे दोन किरण याला म्हणू. या दोन किरणांना छेदणारा एक कंस काढून घेऊ. अशा रीतीनं या दोन्ही किरणांना किंवा या कोनाच्या दोन्ही बाजूंना छेदणारा एक कंस काढून घेतला. आता या कंपास मधलं अंतर थोडंसं वाढवू आपण. तुम्ही नाही वाढवलं तरी चालेल कारण तुमची जशी आकृती असेल तशा पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी क्रिया करावी लागेल. मी थोडंसं अंतर वाढवलंय किंवा आपल्याला कमीही करता येईल अंतर. आता कंपासचं लोखंडी टोक आपण या किरण BA ला आणि किरण BC ला या छेदणारा कंस जो काढलेला आहे यांना आपण नाव देऊ. तर इथल्या बिंदूला आपण P नाव देऊ आणि हा दुसरा जो बिंदू आहे याला आपण Q नाव देऊ. आता
या कंपासचं लोखंडी टोक एकदा P बिंदूवरती घ्यायचं आणि दुसऱ्यांदा Q बिंदूवरती ठेवायचं. इथं आपण सुरुवातीला या कंपासचं लोखंडी टोक P बिंदूवरती ठेवलं आणि या आतल्या बाजूला कोनाच्या अंतर्भागात म्हणजे आतल्या बाजूला आपण या कंपासच्या साहाय्यानं एक कंस काढून घेऊ. अशा रीतीने एक कंस काढून घेतला. आता या कंपासच्या लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक यामधलं अंतर कमी जास्त न करता अगदी तेवढं जे इथं आपण वापरलेलं होतं अंतर तेच अंतर कायम ठेवून कंपासचं लोखंडी टोक आता Q बिंदूवर मांडलं आणि अशाच पद्धतीनं आतल्या बाजूला एक दुसरा कंस काढून घ्यायचा. त्याच अंतरानं हा दुसरा कंस आपण काढून घेतला. आता हे दोन कंस एकमेकांना छेदतात. तो छेदनबिंदू या ठिकाणी आहे. तर हा छेदनबिंदू आणि कोनाचा आरंभ बिंदू जो की कोनाचा आरंभ बिंदू हा B आहे. तर हे दोन बिंदू पट्टीच्या साहाय्यानं आपण जोडून घेऊ. कडेवरती येतील अशा प्रकारे पट्टीची मांडणी करायची आणि पेन्सिलच्या साहाय्यानं हा बिंदू B आणि इथला जो कंसाचा छेदनबिंदू आहे तो छेदनबिंदू जोडून घ्यायचा. आता हा जोडलेला बिंदू हे दोन बिंदू जोडल्यानंतर जो आपल्याला या ठिकाणी एक किरण मिळणार आहे हा किरण असणार आहे या कोन ABC चा कोन दुभाजक. तर अशा रीतीनं तुम्हाला ही रचना करता येईल. दिलेल्या मापाचा तुम्हाला अगोदर कोन काढून घ्यावा लागेल आणि त्या कोनाचा अशा पद्धतीनं कोन दुभाजक काढावं लागेल. आपण प्रश्न सोडवायला घेतलाय. कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा आणि कोनाचं माप दिलंय 80 अंश. कोनाचं असं ठराविक नाव दिलेलं नाही. आपल्याला त्या कोनाला कोणतंही नाव देता येणार आहे. म्हणून सुरुवातीला आपण पट्टी आणि कंपासचा वापर करून दिलेल्या म्हणजेच 80 मापाचा एक कोन काढून घेऊ. तर पट्टीचा वापर करून आपण कोनाची एक बाजू काढून घेऊ. या ठिकाणी आपण कोनाची बाजू काढलेली आहे. याला आपण नाव देऊ. हा कोनाचा आरंभ बिंदू असेल. याला नाव देऊया आपण Q आणि या ठिकाणी R नाव देऊ. म्हणजे किरण किंवार हा दिलेल्या मापाचा जो कोन काढायचा आहे त्या कोनाची एक बाजू असेल. आपण तो काढणारा कोन हा कोन PQR आहे. म्हणून जी एक बाजू काढली आहे त्याला आपण QR नाव दिलं. अशाच पद्धतीनं एक 80 अंश मापावरती जो दुसरा किरण येणार आहे या किरण QR पासून 80 अंश मापावरती जो दुसरा किरण येईल त्या किरणाला आपण किरण QP असं नाव देणार आहोत. यासाठी आपल्याला पाहिजे आहे कोन मापक. म्हणून कोन मापकाचा जो हा मधला बिंदू आहे तो बिंदू आपण या कोनाच्या आरंभ बिंदूवरती ठेवू आणि 80 अंश माप येईल अशा पद्धतीनं दुसरी बाजू काढून घेऊ. तर पहा इथं ही बाजू QR ज्या दिशेला आहे त्याच दिशेने आपल्याला मोजायला सुरुवात करायचं आहे आणि म्हणून आपण इथं मोजतोय 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि इथं पहा हे 80 अंश माप असेल. तर अशा रीतीने आपण 80 अंशाचा कोन PQR काढायचा आहे. इथं पहा आपल्याला दिसतं की या कोनाचं माप 80 आहे. म्हणून इथं आपण खूण करून घेऊया. आणि आता कोन मापक बाजूला घेऊन आपण हा काढलेला बिंदू आणि हा कोनाचा आरंभ बिंदू Q हे जोडून घेऊ. पट्टीच्या साहाय्यानं आपल्याला हा दुसरा किरण काढायचा आहे. बाजू QR काढायची आहे. ती QR या पट्टीच्या कडेवरती हे दोनही बिंदू येतील अशा रीतीनं या पट्टीची आपण या ठिकाणी मांडणी करणार आहोत.
कडेवरती पट्टीच्या हे दोन बिंदू म्हणजे आरंभ बिंदू Q आणि नवीन काढलेला 80 अंश मापावरचा जो बिंदू आहे हे दोन बिंदू या पट्टीच्या कडेवरती येतील अशा पद्धतीने आपण ही रचना करून घेणार आहोत। तर हा दुसरा किरण या कोन PQR चा आपण या ठिकाणी काढतो आहे। आपण दिलेल्या मापाचा कोन या ठिकाणी काढला, इथं आपण P नाव देऊ। म्हणजे कोन PQR हा 80 अंश मापाचा काढायला सांगितलेला होता, तसं कोणाला नाव दिलेलं नव्हतं, पण आपण कोन PQR असं नाव दिलेलं आहे की ज्याचं माप 80 अंश आलेलं आहे। अशाच पद्धतीनं तुम्हाला कोणतंही माप इथं दिलेलं असेल तर त्या मापाचा कोन काढता येणार आहे। आता एकदा हा कोन काढून झाला की तो आता दुभागायचा आहे, यासाठी आपल्याला कंपासची आवश्यकता पडणार आहे। म्हणून कंपास आपण या ठिकाणी घेऊ। कंपासचं लोखंडी टोक यापूर्वी आपण जी रचना केली होती अगदी त्याच पद्धतीची रचना आहे। कंपासचं लोखंडी टोक आपण या कोनाच्या आरंभ बिंदूवरती Q वरती ठेवू आणि या कंपासचं पेन्सिलचं टोक जे की या ठिकाणी आहे आणि लोखंडी टोक यामधलं अंतर आपल्याला कमी जास्त करून घेता येईल। तर आपण हे अंतर सोयीस्कर म्हणजे आपल्याला जसं योग्य पाहिजे असेल त्या पद्धतीनं आपण पेन्सिलचं टोक आणि कंपासचं लोखंडी टोक यामध्ये अंतर घेतलं आणि आता एका या दोन्ही बाजूला बाजू QP आणि बाजू QR म्हणजे किरण QP आणि किरण QR ला छेदणारा एक कंस काढून या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। तर एक कंस आपण या ठिकाणी काढून घेऊ। सोयीस्कर अंतरावर आपण या दोन्ही बाजूला या दोन्ही किरणाला छेदणारा एक कंस काढून घेतला। यासाठी कंपासचं लोखंडी टोक आपण कोनाच्या आरंभ बिंदूवर म्हणजे या Q बिंदूवर मांडलेलं होतं। आता हा कंपास उचलून या कंपासचं लोखंडी टोक हे जे दोन बिंदू नवीन मिळालेले आहेत यांना आपण नाव देऊया प्रत्येकी। याला आपण नाव दिलं A आणि या बिंदूला दुसऱ्या नाव दिलं B। प्रत्येकी A आणि B बिंदूवरती कंपासचं लोखंडी टोक मांडायचं आहे आणि कंपासचं लोखंडी टोक आणि पेन्सिल यामध्ये योग्य अंतर घ्यायचं। इथं आपण लोखंडी टोक A बिंदूवरती मांडलं, वाटल्यास कमी जास्त तुम्ही हे अंतर करू शकता। तर आता एक कंस आतल्या बाजूला या कोनाच्या अंतर्भागात काढून घ्यायचा आहे। तर आपण या ठिकाणी एक कंस काढून घेऊ आणि हेच अंतर कायम ठेवून आता अंतर बदलू न देता कंपासचं लोखंडी टोक या B बिंदूवरती मांडू। लोखंडी टोक आपण B बिंदूवरती ठेवलं, सुरुवातीला A बिंदूवरती ठेवलं होतं, आता दुसरा एक कंस काढू। या दोन्ही कंसानं एकमेकांना एका बिंदूमध्ये छेदलेलं आहे। आता कंपासचं काम आपलं संपलेलं आहे। तर या दोन कंसांनी एकमेकांना ज्या बिंदूमध्ये छेदलेला आहे तो बिंदू आपण इथं मिळालेला आहे। आता काय करायचं आपल्याला, हा मिळालेला बिंदू याला आपण नाव देऊ, याला नाव दिलेलं देऊया आपण C। आता बिंदू C आणि बिंदू Q जोडून घेतले की या कोन PQR चा आपल्याला दुभाजक मिळणार आहे। म्हणून पट्टीच्या साहाय्यानं हा बिंदू Q आणि बिंदू C म्हणजे या कंसाचा छेदन बिंदू हे जोडून म्हणजे हा आरंभ बिंदू कोनाचा आणि नवीन मिळालेला C बिंदू हे जोडून घ्यायचे आहे। अशा रीतीनं आपण हा बिंदू जोडून घेतला। तर हे दोन बिंदू जोडून घेतले, या बिंदूला आपण यापूर्वीच नाव दिलेलं आहे C। तर अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या मापाचा कोन काढता येईल आणि त्याचा कोन दुभाजक काढता येईल। तर तुम्ही असे वेगवेगळे दिलेल्या कोन काढायचे आहेत आणि ते दुभागायचे आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत प्राप्त होतील। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।